आम्ही ऋतूला घेऊन गेलो होतो श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीला. हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं ऋतूच्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आम्ही गेलो होतो श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीला. ही पुण्यतिथी दरवर्षी आमच्या जवळच्या विठ्ठल रखुमाईच्या देवळात केली जाते. आम्ही पोहोचल्या छान असं नामदेव महाराज व विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेतलं. ह्या कार्यक्रमात लहान मुलांसाठी रंगभरण स्पर्धा ठेवली होती. ही रंगभरण स्पर्धा बघा. त्या स्पर्धेत ऋतूची लुडबुड कशी चालू आहे बघा. तसेच तिला तिथे एक दीदी भेटली. त्या दीदी सोबत तिची मस्ती चालू झाली. काय कर दीदीला? दीदीला नाव सांग तुझं. दीदीला नाव सांग. नाव सांग तिचं. तू ए बाळा का आलं? ही आहे ऋतूची आशा आजी आणि ह्या सर्व महिला मंडळी कशा गप्पा मारत बसले आहेत बघा. आणि ह्या आहेत तिघी जावा म्हणजे त्या पण ऋतूच्या आज्याच आहेत. इथे मस्त अशी जेवणाची तयारी सुद्धा चालू झाली होती. त्यानंतर इथे ऋतू वैदिक दादाला रंग भरण्यात मदत करू लागली. मदत कमी आणि उपसौपसी जास्त. या सगळ्यांचं बघून तिलाही रंग भरायचे होते. मग ती रंग भरू लागली. कशा प्रकारे ती रंग भरते ते बघू शकता. अशा प्रकारे सर्व मुले रंगभरण स्पर्धेत मग्न झाले होते.
रंग भरून झाल्यावर लगेच ऋतूची मस्ती चालू झाली. त्यानंतर इथे रंगभरण स्पर्धेचा निरीक्षण करून स्पर्धेचा अंतिम निकाल काढत होते. खूप सुंदर असे रंग भरलेत ह्या छोट्या कलाकारांनी. इथे छोटासा अभंग ह्या मुलीने छान गायली. त्यानंतर लगेचच रंगभरण स्पर्धेचा व तसेच समाजातील विविध क्षेत्रात ज्या मुलांना गुणगौरव प्राप्त झाले आहे त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यानंतर ओम आनंद कोळेकर इयत्ता 10वी मध्ये 69% गुण उत्तीर्ण झाल्याबद्दल समाजातर्फे ही 14वी आलेली आहे. छान. त्यानंतर मकरंद त्यानंतर 4 नंबरवर यामध्ये आणि प्रथम क्रमांक आहे सौम्या गौतमकर. अभिनंदन अभिनंदन. नवीन कार्यकारिणी आपल्या कामाला लागणार आहे. त्याचे अध्यक्ष आहेत अजय रमेश लंबे.
आरती झाल्यानंतर सगळ्यांनी असे एकत्र बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. असा होता ऋतूचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.